पावसाळ्यात गरमागरम कुरकुरीत आणि चटपटीत खायची इच्छा होत असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे। आज आपण बनवणार आहोत ब्रेड बटाटा पकोडा। बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ आणि मसालेदार बटाट्याचं सारण असलेली ही पॅटी चला तर बनवूयात। सर्वात अगोदर आपल्याला बटाट्याच्या भाजीची तयारी करायची आहे। त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे। बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे एका बटाट्याचे 2 तुकडे करून कुकरमध्ये टाकले। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मीठ टाकून छान 2-3 शिट्ट्या करून घेतल्या, ज्यामुळे आपले बटाटे मऊ शिजतील। जोपर्यंत बटाटे शिजताय तोपर्यंत आपण बाकीची फोडणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी सर्वात अगोदर मी इथे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर आणि बटाट्याची भाजी थोडी आपण स्पायसी बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला हिरव्या मिरचीची पेस्ट पण करायची आहे। त्यासाठी मिक्सर जार मध्ये आपण हिरव्या मिरच्या 2-2 तुकडे करून टाकले आहेत। त्यामध्ये लसूण साल न काढता टाकलेला आहे, ज्यामुळे त्याची टेस्ट अजूनच छान येते। त्यात थोडीशा कोथिंबीरच्या काड्या आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि आता ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे। जास्त बारीक पेस्ट नाही करायची, थोडंसं दरदर ठेवायचं। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि आता फोडणीसाठी मसाले काढूयात। मसाल्यामध्ये आपण घेत आहोत लाल तिखट, हळद, कांदा लसूण मसाला, काळं तिखट, धने आणि जिरेची पूड आणि थोडासा पावभाजी मसाला, ज्यामुळे आपल्या ब्रेड पकोड्याला छान अशी चटपटीत चव येईल। आता फोडणीची सर्व तयारी झालेली आहे। आता आपण आपले बटाटे शिजलेत का ते चेक करू। बटाटे छान मऊ शिजलेत। आता त्याचे आपण साल काढून घेऊया। बटाट्याची साल काढून छान बारीक स्मॅश करून घेतला आहे। आता आपण भाजीची तयारी करूया। भाजीसाठी कढईत तेल गरम करून जिरे आणि मोहरीची फोडणी देऊयात। यात कढीपत्ता, कांदा घालून छान मिक्स करून घेऊया। कांदा छान परतून घेतला की त्यामध्ये सर्व मसाले घालूयात आणि त्यानंतर आपण बनवलेली हिरव्या मिरचीची थोडीशी पेस्ट घालूया। ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला खूप कमी स्पायसी आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर आपण स्मॅश केलेला बटाटा यामध्ये मिक्स करूया आणि चवीप्रमाणे मीठ घालून छान सर्व एकत्र करून घेऊया आणि कोथिंबीर टाकून एक वाफ काढून घ्या। आपली भाजी तयार आहे। आता आपले ब्रेड पकोडे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला बेसनचं मिक्सचर बनवायचं आहे, ज्यामध्ये आपण ब्रेड बुडवून तळणार आहोत। त्यासाठी आपण बेसन घेऊया, त्यामध्ये थोडासा ओवा हातावर चोळून घालूया आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद घालून छान पातळ असं बॅटर बनवून घेऊया। इथे मी मल्टीग्रेन ब्रेड वापरले आहे, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कुठलेही ब्रेड वापरू शकता। आता ब्रेडवर छान असं बटाट्याचं सारण लावून घ्या। आवडीनुसार जास्त आवडत असेल तर जास्त, मला जास्त आवडतं म्हणून मी जास्त असं फिलिंग केलेलं आहे। छान एकसारखं स्प्रेड करायचं, पूर्णपणे ब्रेड झाकून गेला पाहिजे अशा प्रकारे। आता त्यानंतर दुसरी ब्रेडची स्लाइस वरून लावून घ्यायची आणि बेसनमध्ये बुडवून मीडियम गरम असलेल्या तेलामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घ्यायचं। ब्रेड सोडताना काळजी घ्या, हाताला भाजणार नाही याची। तुम्ही पाहू शकता ब्रेड एका साईडने छान क्रिस्पी झालेला आहे। असं जर थोडं वरून तेल आपण टाकत गेलो तर अजून क्रिस्पी होतो। तुम्ही हवा असल्यास याचे 2 भाग करूनही तळू शकता। तयार आहे आपला कुरकुरीत असा ब्रेड बटाटा पकोडा। अशाच प्रकारे मी सर्व पकोडे तळून घेतलेले आहेत आणि आता यासोबत मिरची नसेल तर काय मजा। मिरचीशिवाय या ब्रेड बटाटा पकोड्याला काय मजा नाही, त्यामुळे यासोबत मिरच्या नक्की तळा। बघू शकता किती छान कलर आलेला आहे, वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत। तुम्हाला कट करून देखील दाखवते, पाहू शकता तुम्ही आतून कसा मऊ आहे आणि वरतून कुरकुरीत। रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रत्येक क्षण भरभरून जगा। बाय बाय।